तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही, पण ही मिठाई मी फक्त 7 काजू वापरून बनवली आहे आणि जराही गॅसचा वापर केला नाही तरी सुद्धा मस्त अशी माव्यासारखी ही मिठाई घरी तयार होती. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. तर मिठाई बनवण्यासाठी इथे आपल्याला 7 काजू घ्यायचे आहेत. त्यानंतर घरातली कोणतीही तुम्ही एखादी वाटी सेट करा आणि त्याने सर्व साहित्य मोजून मापून घ्या. 1 वाटी गच्च भरून डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे, 1 वाटी मिल्क पावडर आणि 1 वाटी साखर. आता तुम्हाला गोड कमी हवं असेल तर पाऊण वाटी साखर घेतली तरी चालेल. त्यासोबतच इथे आपली मिठाई छान चवीला लागण्यासाठी आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे. चला, मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात अगोदर आपण साखर, काजू आणि त्यामध्ये अगदी थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि मस्त बारीक करून घ्यायचं आहे. साखर अगदी बारीक झाली पाहिजे, म्हणजे आपण जशी पिठी साखर असते ना त्याचप्रमाणे आपल्याला इथे साखर चांगली बारीक करून घ्यायची आहे. यामध्येच मी काजू घालत आहे आणि आपल्याला फक्त पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे. बारीक करून घेतलेली साखर आणि काजू आता एका मोठ्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. तर बघा, मस्त अशी एकदम बारीक पावडर याची मी करून घेतली आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं ते घालून घेणार आहे. तर आपल्याला हे सुद्धा बारीक करायचं आहे. ते यासाठी कारण आपली जी मिठाई आहे ना ती मस्त अशी एकदम माव्यासारखी दिसली पाहिजे, त्यासाठी डेसिकेटेड कोकोनट सुद्धा बारीक करायचं. तर बघा, ते सुद्धा छान बारीक केलं आहे. ते सुद्धा आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी जी मिल्क पावडर घेतली होती ती. मिल्क पावडर घातल्यावर सर्व छान आता हे मिसळून घ्यायचं. तर बघा, अवघ्या या 3 साहित्यामध्येच आपली ही मिठाई तयार होते. आता याला एक चांगला बाइंडिंग येण्यासाठी इथे आपण दुधाचा वापर करणार आहे. तर दूध हे रूम टेम्परेचरवरच असावं. आता दूध यामध्ये किती लागलं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेलच, पण सुरुवातीला दूध घालताना मी फक्त 3 मोठे चमचे दूध यामध्ये घातलं आहे. खूप सुद्धा जास्त दूध घालू नका, कारण दूध घातल्यावर यामध्ये आपण साखर सुद्धा घातली आहे आणि त्याला मॉइश्चर सुटलं जातं आणि त्यामुळे मस्त असा एक गोळा तयार होतो. सर्व छान आता हे मिक्स करायचं. आता यामध्ये आपण घालणार आहोत तूप. तर तुपामुळे मिठाईला खरंच खूप छान चव येते. साधारण 1 चमचा आपल्याला इथे तुपाचा वापर करायचा आहे. आता तूप घातलं आहे, दूध सुद्धा घातलं आहे आणि मस्त असा याचा गोळा तयार करत राहायचं. फक्त खूप जास्त यामध्ये दुधाचा वापर करू नका, कारण यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनटचा सुद्धा वापर केला आहे आणि त्याला सुद्धा तेल सुटलं जातं. तर बघा, मस्त असा याचा एक गोळा तयार होत आहे. तर बघा, प्लेटपासून अगदी वेगळा होऊन एक मस्त असा गोळा तयार झाला आहे आणि याचा टेक्स्चर जर तुम्ही बघितलं तर जसा मावा असतो ना सेम तसंच याचा टेक्स्चर आहे. आता याचे मी 4 भाग करून घेणार आहे, कारण मी जशी मिठाई करते आहे ना त्यासाठी याला 4 भाग करून घ्यायची गरज आहे. आता तुम्ही याचा कोणताही या मिठाईला आकार देऊ शकता. तर बघा, अशा पद्धतीमध्ये आपण 4 भाग करणार आहोत आणि खरं सांगू तर जसं तुम्ही हे एकत्र करत जातात ना यामधलं तेल रिलीज होतं आणि परफेक्ट याला कोणताही आकार तुम्ही देऊ शकतात. तर इथे मी एक गोळा घेतला आहे आणि बघा, अशा प्रकारे आपण फक्त याला लांब करत जाणार आहोत आणि परफेक्ट असा हा लांब होतो आणि मस्त अशी आपली इथे मिठाई तयार होते. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल पेढ्यासारखा आकार देऊ शकतात किंवा कोणताही आकार देऊ शकतात. चला, घेतलेले जे 4 गोळे आहेत त्याला अशाच पद्धतीमध्ये लांब आकार करून घेते. इथे अगदी परफेक्ट अशी आपली मस्त झटपटवाली मिठाई तयार झाली आहे. जराही गॅसचा वापर न करता टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघा, अगदी माव्यासारखं याचा टेक्स्चर आलं आहे. आता एका प्लेटमध्ये मी बटर पेपर ठेवला आहे आणि यावर मस्त अशी मिठाई ठेवून देणार. आता इथे आपल्याला ही मिठाई फॅन खालीच थोडा वेळ सुकवून घ्यायची आहे. साधारण एक 15 मिनिटं फक्त ही तुम्ही अशी सेट व्हायला ठेवा. फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका, नाहीतर ती कडक होईल. बाहेरच अशा पद्धतीमध्ये आपण ठेवणार आहोत. बरोबर 15 मिनिटं मी फॅन खाली छान सेट करून घेतल्यावर इथे मस्त अशी आपली मिठाई तयार झाली आहे. आता मी सजावटीसाठी यावर चांदीचा वर्क लावत आहे. तुम्हाला हवं असेल तर लावा, नाही लावलात तरी चालेल, किंवा तुम्ही यावर केसरचे धागे ठेवू शकतात किंवा पिस्त्याचे काप ठेवू शकतात आणि मस्त ही मिठाई छान सजवू शकतात. तर बघा, परफेक्ट अशी रक्षाबंधनसाठी जराही गॅसचा वापर न करता आपली मिठाई तयार झाली आहे. आता तुम्हाला ही मिठाई मी कट करून दाखवते आणि मस्त अशी माव्यासारखे टेक्स्चर असलेली आपली मिठाई बनली आहे, अगदी तोंडात टाकताच विरघळणारी. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा रक्षाबंधनसाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये ही मिठाई एकदा तरी करून पहा. तर सर्व मिठाई इथे मस्त अशी कट करून झाली आहे. घरच्यांनी खाल्ल्यावर आणि बघितल्यावर कोणालाही कळणार नाही की ही मिठाई फक्त तुम्ही 3 साहित्यामध्ये घरी बनवली आहे, तेही गॅसचा वापर न करता. चला, पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत.
तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.